म्हणत राहणार आहेस तिच्यासाठी? हे अन्न पाणी टाकून देणार आहेस तू? अन्नावर राग काढणार आहे तिचा? असं का करतोस तू? ऐक ना रोहन, नको ना असं करू. चूक झाली माझी. खरं तर आम्ही तुझं ऐकायला हवं होतं. तूच सारखा म्हणत होतास ना, अधिरा श्रीमंत घराण्यातली आहे, श्रीमंत घरातल्या मुली इथं नाही ऍडजस्ट होणार, अधिराची नाटकं तुम्ही लोक नाही सहन करू शकणार, तुम्हाला नाही झेपणार ती, नका करू लग्न माझं एवढ्या लवकर तिच्यासोबत. पण आम्ही नाही ऐकलं. आम्ही तुला भरीस पाडलं, लग्न करून टाकलं तिच्यासोबत. बघितलं रे मी, तुझं बरोबर आहे. काय नाही, या सगळ्या श्रीमंत मुलींना देखणं रुपडं, आतून पोकळ एकदम. आई, अधिराबद्दल असं बोलू नकोस. का? मी काय चुकीचं बोलले? तीच बोलली होती ना मोठं तोंड करून, मी रोहनशिवाय जगूच शकत नाही, मी फक्त रोहनशीच लग्न करणार, मी काही झालं तरी कसंही झालं तरी त्यांच्या बरोबर ऍडजस्ट करेन, बोलली होती ना. लग्न होऊन किती दिवस झाले? हाताच्या बोटावर मोशील ना तर 2 मिनिटात संपतील. बरोबर आहे ना? माझ्या भावाच्या कॅरेक्टरवरती चिखलबेक करते. आता नाही, आता बस. आता हिच्याशी मी नाही, आता हिच्याशी पोलीस बोलतील. पोलिसांनाच फोन करतो. नाही नाही राजवाडे ऐका, खरं तिची काही चूक नाही आहे. हो, मी रेकॉर्डिंग केलं होतं. तिला नका बोलू, ती खरं बोलतीये. तिने आधीच खूप सहन केले. अहो, हा सगळा गोळ माझ्याकडनं झालाय. यू नो व्हॉट दादा, तू एक काम कर, तू आहे ना स्वानंदीचीच तक्रार कर पोलिसांना. ती अंशूवर बघावा तेव्हा आरोप करत असते रे. अर्पिता, गप्प बस जरा. श्वेता, मला वाटतं आपण ह्या विषयी नंतर बोलूया. आता तू निघालीस तरी हरकत नाही. तू का रडतोस? माझ्यामुळे तुमच्यात सारखे प्रॉब्लेम्स होतात. मला कळत नाहीये वहिनी का हात धुवून माझ्या मागे लागल्यात, का माझ्यावर खोटा आरोप करतायत. अंशुमन, मी खोटं बोलत नाहीये, तू खोटं बोलतोयस. तू खरंच काल त्या क्लब मध्ये श्वेताला भेटला होतास. तू जे जे बोललास ना ते सगळं मी ऐकलंय आणि सगळं रेकॉर्ड केलंय. हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाहीये. जे काही आहे ते खरं खरं सांगून मोकळा हो. बास झालं. अरे नको सतत 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 खोटं नको बोलूस. स्वानंदी, आता बस. हे बरोबर नाही. त्या मुलीवर मी विश्वास नाही का ठेवला? तुझ्यावर विश्वास ठेवला मी. तुझ्यावर विश्वास ठेवून मी माझ्या मुलावर हात उगारला सगळ्यांसमोर. पण तुझ्याकडे पुरावा नाहीये. नाही म्हणजे तू खोटं बोलतेस असं माझं म्हणणंच नाहीये. पण अंशुमन कशावर खरं बोलत नसेल? तू का खोटं बोलत असेल? कारण का पुरावा दोघांकडेही नाहीये ना. पुरावा जर दोघांकडेही नसेल तर आम्ही विश्वास कोणावर ठेवायचा? काकू, विश्वास आपल्या माणसांवरती ठेवायचा असतो. आणि यांना कळतच नाही आपलं कोण परक कोण. आता या मुलीनी एकदा त्यांना तोंडावर पाडून झालंय तरी पुन्हा तिच्यावरतीच विश्वास ठेवतायत आणि येऊन अंशुमनवरती वाटतं ते आरोप करतायत. स्वानंदी, खरं खरं सांग प्लीज. अंशुमनवर कसला राग आहे तुझा? म्हणजे त्यांनी असं काही केलंय का? तुला काही उलट बोललंय का? तुला ऑफेंड होईल एखादी गोष्ट असं काही त्यांनी केलंय का? तू स्पष्टपणे सांग. का तू असा म्हणजे? नाही, मी तसं म्हणत नाहीये, पण घरी आल्यापासून तू अंशुमनवर असं करतेस. अगं तुझी आई पण तसं वागते ना माझ्या अधिराशी. काल मी पार्टीला गेले होते अधिराच्या. अधिराला वाटेल ते बोलत होत्या त्या. वाटेल ते खूप, म्हणजे मला ऐकवत नव्हतं. तिच्या मैत्रिणींचा इन्सल्ट केला. पण मी काही बोलले का? मी उलट अधिरालाच सांगितलं ना तडजोड करायची असते म्हणून. आता ते लग्नातलं तर केवढं मोठं, इट वॉज अ ब्लंडर. यांच्याकडे अशी एक वस्तू आहे जी आमची आहे. सांगा आता या सगळ्यांना. या बांगड्या राजवाड्यांच्या आहेत. या आल्या होत्या आमच्याकडे गहाण ठेवायला. मी त्या ठेवून घेतल्या आणि मग त्यांना पैसे दिले त्या बदल्यात. पण त्याचा विषय मी कधी काढलाय?
नाही ना, आम्ही कोणीतरी काढतो का त्याचा विषय? मम्मा अगं काय बोलतेस तू? आणि यात नंदुताईची काय चूक आहे? नाही, तू बोलतेस ते बरोबर आहे, हा तुझ्या मनाचा मोठेपण आहे. पण बघतेस ना काय काय चाललंय ते. अंशुमनवर कसले घाणेरडे गलिच्छ आरोप होत आहेत ते. कधी कधी ना माझ्या मनात असं येतं ना, हे सगळं बघायला मी का जिवंत आहे, का जिवंत आहे, का जिवंत आहे? काकू, तुमच्यात थोडी जरी डिसेन्सी असेल तरी मला असं वाटतं तुम्ही आत्ताच्या आत्ता काकूची माफी मागितली पाहिजे. नाही मिस्टर राजवाडे, यावेळी मी माफी मागणार नाहीये. आत्ताही तुम्हाला तुमचा इगो महत्वाचा आहे. इगोचा प्रश्नच नाहीये इथे. तुम्हाला वाटत नसलं तरी मला माहितीये मी खरं बोलतेय आणि मी सत्याच्या बाजूने उभी आहे. आत्ता जर मी माफी मागितली ना तर माझे विचार, माझी तत्व या सगळ्याशी प्रतारणा करेन मी. त्यामुळे ह्यावेळी मी माफी नाही मागणार. दरवेळेस मी तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि दरवेळेस तुम्ही मला पश्चाताप करायला भाग पाडता. पण आज नाही, कारण आज प्रश्न माझ्या कुटुंबाच्या मानाचा आहे. काकू,